रामकृष्ण हरी मंडळी, सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. उपवास आहे ना, चला आपण आज फराळाचं साधं आणि सोपं पटापट होण्यासारखं फराळाचं करू. आपण काय करणार आहोत मी दाखवते तुम्हाला. हे बटाटे आणि शेंगदाण्याची उसळ करणार आहे मी. बटाटे आणि शेंगदाणे एकत्र उकडून घेतलेत. ह्या मिरच्या घेतल्यात, ह्या मोठ्या मिरच्या, ह्या तिखट नसतात म्हणून ह्या मुद्दाम घेतल्यात. ही उसळ करणार आहे शेंगदाण्याची मी, शेंगदाणे बटाट्याची. भगरीचा साधा भात, साबुदाण्याची खीर. त्यासाठी बघा साबुदाणा भिजलेला, हे ओलं खोबरं, दूध आणि अर्धी वाटी साखर घेतली. साखर कमी घेतली, जास्त नाही घ्यायची, 1 वाटी साबुदाणा आहे तर. आणि इकडे हे शेंगदाण्याची आमटी करायची. त्यासाठी मी शेंगदाण्याची सालं काढून हे मीठ मिरची घेतली. हे मिक्सरमधून वाटून मग त्याची आपण आमटी करणार आहोत. इकडे मी हे बघा भगरीचा भात शिजायला पाणी उकळायला ठेवले. पाणी उकळलं, मी ती भगर, हे बघा इकडे पाणी उकळले, भगर शिजायला घालते मी. भगर धुवून घेतली. थोडंसं मीठ घालायचं. आता ही इकडे भगर शिजते आपली, तोपर्यंत आपण ही बटाटे शेंगदाण्याची उसळ करून घेऊ. मध्ये मध्ये गॅस बारीक करावा लागेल कारण ते उतू जातं. बघा इकडे आपण तोपर्यंत शेंगदाणे बटाट्याची उसळ करून घेऊ. जिरं घालते थोडंसं ना, आपण जिरं वापरतो उपवासाला. मिरची घालते, मिरच्या जाड्या तिखट नसतात म्हणून जास्त घातले. मिरचीचं बी उडतंय, ते जरा सांभाळून करायचं, अंगावर बी उडतं. आता हे बटाटे चिरून घेतलेत मी, शेंगदाणे बटाटे त्यात टाकते. खिचडी आवडत नसेल तर मग आपण काहीतरी वेगळं करून खातो, तशी मग ही उसळ चांगली वाटते खायला. मीठ टाकते. थोडीशी आपण भाज्या परततो तशी ती चांगली परतू द्यायची. झालं. मिरची तिखट नसेल तर त्या मिरची बरोबर ती उसळ छान लागते खायला. ही झाली आपली बटाटे शेंगदाण्याची उसळ. आता हे मी झाकून ठेवते आणि मग आपण साबुदाण्याची खीर करायला घेऊ. तोपर्यंत इकडे आपली भगर शिजतेच आहे. इकडं भगर पण शिजत आली, त्याला काही वेळ नाही लागत. एक अजून 2 मिनिटात भगर तयार. चला तर आता साबुदाण्याची खीर करायला घेऊन. बघा ह्याच्यात थोडंसं पाणी टाकले, वाटीभर पाणी टाकले. साबुदाणा घालते. हा थोडीशी वेलची पावडर घालू. साखर घालते मी त्यात. हे जरा थोडं शिजू देऊ आणि मग नंतर दूध घालू त्यात आपण. हे बघा शिजत आलाय साबुदाणा. आता ह्यात मी दूध टाकते.
साईसकट दूध टाकले. आपण डायरेक्ट दूध टाकलं ना कधी कधी तर ते फाटतं पण, म्हणून मग जरा आधी थोड्याशा पाण्यात साबुदाणा शिजवून घ्यायचा आणि मग दूध टाकायचे बघा, मग मस्त होतं. म्हणजे दूध फाटायची भीती नाही. अजून थोडं दूध टाकते. आपण तो ओला नारळ ठेवलाय खवून, तो थोडासा टाकते. ही झाली आपली साबुदाण्याची खीर. ह्यात दुसरं काही टाकायचं नाही. ही खीर झाली. आता मी बाजूला ठेवते आणि मग आपण शेंगदाण्याची आमटी करू. शेंगदाण्याची आमटी करायला घेऊ. इकडे बारीक गॅस करून पातेलं तापायला ठेवलंय. तोपर्यंत मी वाटून घेते. बघा, शेंगदाणे भाजून घेतलेले, सालं काढून, मीठ मिरची, खोबरं नंतर टाकून वाटून घेते मी. हे पाणी टाकून वाटून घ्यायचं चांगलं, म्हणजे मग पाणी टाकून वाटलं की त्याला चांगला आमटीला दाटपणा येतो. वाटून घेतलं मी ते पाणी घालून. हे बघा, हे असं पाणी घालून चांगलं वाटून घेतले शेंगदाणे, मीठ मिरची. फोडणीला जिरं घालू. ह्यात मी हे टाकते. आपल्याला किती आमटी करायची त्यावर. त्यात अजून जर दाटपणा येण्यासाठी वाटलं तर तुम्ही उकडलेला बटाटा कुस्करून टाकू शकता. मी नाही टाकत त्यात. आता एवढा आहे. ओला नारळ आपण ठेवलाय तो पण टाकला आहे. आता ही चांगली आमटी उकळू द्यायची. मीठ वगैरे तर आपण त्यातच टाकलेले. झालं. हे बघा, ही आमटी मस्त अशी दाटसर झाली बघा, उकळली. हे बघा, चांगली दाट झाली. आणि साधा भगरीचा भात आणि त्याच्याबरोबर ही आमटी मस्त होते. हे बघा, हे आपलं फराळाचं तयार. भगरीचा भात, आमटी, ही साबुदाण्याची खीर आणि शेंगदाणे बटाट्याची उसळ. कसं वाटलं फराळाचं कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी मंडळी, करा सुरुवात.